बुरशी आणि किडींचा प्रादुर्भाव जर तुमच्या पिकावरती झाला तर कीटकनाशक आणि बुरशीनाशकांची फवारणी करून तुम्ही त्या पिकावरती येणाऱ्या कीड व रोगाला त्या ठिकाणी नियंत्रित करू शकता. परंतु व्हायरसच्या नियंत्रणासाठी असा कोणता उपाययोजना कराव्या जेणेकरून आपल्या पिकामध्ये व्हायरस येऊ नये आणि आपल्या पिकाचं नुकसान होऊ नये, यासाठी या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. परंतु या व्हिडिओमध्ये आपल्याला कोणतंही औषध त्या ठिकाणी रिकमेंड केलं जाणार नाही आहे. 100% कोणतंही औषध न वापरता व्हायरसवरती कसं नियंत्रण मिळवायचं याबद्दलची सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत. व्हायरसला नियंत्रित करण्यासाठी कोणतंही मार्केटमधील असं 100% नियंत्रित करणारं कोणतंही औषध नाही आहे किंवा व्हायरसवरती रिझल्ट आपल्याला मिळेल असं कुठलंही औषध नाही. त्यामुळे ज्यांना पण वाटत आहे की व्हायरसवरती एखादं औषध असेल आणि हा तुमचा भ्रम चुकीचा आहे, त्यांनी व्हिडिओ स्किप केला तरी चालेल. कारण आपण कोणतंही औषध न वापरता या व्हायरसला नियंत्रित कसं करायचं याबद्दलची माहिती सांगणार आहोत. तर शेतकरी मित्रांनो, व्हायरस आपल्या पिकावरती येऊ नये यासाठी आपल्याला 2 पद्धतीच्या उपाययोजनांचा वापर करायचा आहे. एक म्हणजे प्रतिबंधात्मक, म्हणजे व्हायरस येण्या अगोदर कोणत्या खबरदारी आपल्याला घ्यायची आहे आणि व्हायरस आल्याच्या नंतर तो त्वरित नियंत्रित व्हावा यासाठी कोणती खबरदारी घ्यायची किंवा कोणती उपाययोजना करायच्या आहेत याबद्दलची माहिती आपण पाहणार आहोत. तर शेतकरी मित्रांनो, सर्वात आधी व्हायरस येऊ नये म्हणून कोणत्या उपाययोजना करायच्यात हे आपण पाहू. तर सर्वात प्रथम तुम्हाला जी व्हरायटी आहे जी कमी व्हायरसला बळी पडते हिची निवड करून त्या ठिकाणी लागवड करायची आहे. ही लागवड केल्याच्या नंतर तिच्यावरती ज्या काही रसशोषक किडींचा प्रादुर्भाव होत असतो त्याला वेळेवर त्या ठिकाणी नियंत्रित करायचं आहे, जेणेकरून जो व्हायरस येत असतो हा किडींमार्फत त्या ठिकाणी दुसऱ्या पिकावरून आपल्या पिकावरती येत असतो. त्याच्यामुळे आपल्याला व्हायरसच्या नियंत्रणासाठी कीड व किडींचा प्रादुर्भाव आपल्या पिकावरती होणार नाही याची दक्षता त्या ठिकाणी घ्यायचा आहे. वेळोवेळी वेगवेगळ्या कीटकनाशकांचा वापर त्या ठिकाणी आपल्याला करायचा आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, जी व्हायरसची जी कीड असते ही दुसऱ्या शेतातून आपल्या शेतामध्ये येणारी असते. त्याच्यामुळे जे आपण पीक लागवड केलेलं आहे त्याच्या चारही बाजूने आपल्याला झेंडूंच्या फुलांची त्या ठिकाणी ओळ त्या ठिकाणी एक लागवड करायची. यांनी काय फायदा होणार आहे, तर झेंडूला ज्यावेळेस फुलं लागणार आहेत किंवा त्या फुलावरतीच जे किडींचा आहे तो प्रादुर्भाव त्या ठिकाणी होईल आणि आपली जी मेन फील्ड आहे याच्यामध्ये आपल्याला प्रादुर्भाव दिसणार नाही. त्याच्यामुळं जी बॉर्डर लाईन आहे आपली त्याच्यावरती ही कीड येऊन थांबेल आणि ज्यावेळेस पण आपण 4, 5, 6 दिवसांनी जी काय फवारणी घेणार आहोत तर त्या फवारणीमध्ये ही कीड नियंत्रित होणार आहे. वरील फोटोमध्ये तुम्हाला दिसत असेल तर कशा पद्धतीने त्या ठिकाणी बॉर्डर लाईन लावलेली आहे आणि याचा नक्कीच तुम्हाला फायदा होत असतो. हे नक्की तुम्ही करून पहा. तर ह्या होत्या व्हायरस येऊ नये यासाठीच्या उपाययोजना. आता व्हायरस आल्याच्या नंतर कशा पद्धतीच्या उपाययोजना करायच्या आहेत ते आपण पाहू. शेतकरी मित्रांनो, पिकामध्ये व्हायरस येताना कुठेतरी आपल्याला व्हायरस एक झाड त्या ठिकाणी दिसत असतं. कारण येताना व्हायरस हा डायरेक्ट 100% पूर्णपणे प्लॉट आपला खराब करत नाही. तो कुठून तरी 1 झाड, 2 झाड, 3 झाडं आपल्याला त्या ठिकाणी दिसत असतात. तर जे काय आपल्याला 1-2% आपल्या पिकावरती प्रादुर्भाव त्याचा झालेला आहे, त्वरित ते झाड त्या ठिकाणी उपटून घ्यायचं आहे आणि त्याला नष्ट करून टाकायचं आहे. मग ते बांधावरती किंवा जवळ कुठेतरी फेकून द्यायचं नाही आहे. एकतर तुम्ही त्याला जाळून टाकायचं आहे किंवा पुरून टाकायचं आहे. कारण त्याच्यावरून जर कीड आपल्या पिकावरती जर आली, त्याच्यावरती बसून कीड जर आपल्या पिकावरती आली तर त्या ठिकाणी तो व्हायरसचा प्रादुर्भाव आपल्या पिकावरती येण्याचे चान्सेस जास्त असतात. त्यामुळे आपल्या फील्डमध्ये 1-2% जरी प्रादुर्भाव त्या ठिकाणी व्हायरसचा दिसला त्याच वेळेस त्या झाडांना उपटून त्या ठिकाणी नष्ट करायचा आहे. हा एक महत्त्वाचा उपाययोजना व्हायरस आल्याच्या नंतर तुम्हाला करायचा आहे. त्यानंतर त्वरित त्या ठिकाणी कीटकनाशकांचा जो स्प्रे असणार आहे हा थोडा आपला दाट त्या ठिकाणी घ्यायचा आहे. तुम्ही जर आठवड्याला फवारणी घेत असाल तर त्या ठिकाणी 4 दिवसाला घ्यायची आहे. कारण आपल्या फील्डमध्ये किंवा आपल्या पिकामध्ये व्हायरसचा जो कीड आहे ती आपल्या पिकामध्ये आलेली आहे. त्याच्यामुळेच आपल्याला त्या ठिकाणी व्हायरसच्या प्रादुर्भावाची झाडं दिसत आहेत, म्हणजे लक्षणं दिसायला सुरू झाले आहेत. त्यावेळेस आपल्याला फवारणी थोडी दाट घ्यायची आहे, जेणेकरून जी व्हायरसयुक्त जी कीड आहे आपल्या शेतातली तर ती त्या ठिकाणी त्वरित मरण पावेल आणि आपल्या पिकामध्ये व्हायरस वाढणार नाही. त्यानंतर तिसरी उपाययोजना आपण पाहणार आहोत. जर तुमच्या पिकातला व्हायरस हा 10 ते 20% गेलेला असेल आणि त्यावेळेस तुम्हाला त्याच्यावरती नियंत्रण मिळवायचं असेल, तुम्ही झाडांना उपटू शकत नाही, तर तुम्ही झाडाची छाटणी त्या ठिकाणी बुडापासून करू शकता. एक साधारण खोडापासून 3 इंच वरती ठेवून तुम्ही त्या झाडाला कट करून घेऊ शकता आणि त्याला नंतर नष्ट करायचं आहे. म्हणजे त्यामध्ये आपला वेळ देखील वाचेल आणि इतर झाडांना त्याचा प्रादुर्भाव देखील होणार नाही.
तर अशा पद्धतीच्या उपाययोजना तुम्हाला कोणतंही औषध न वापरता व्हायरससाठी करायच्या आहेत. तर शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह. तोपर्यंत धन्यवाद.